हॅलो अँड वेलकम बॅक टू कुकिंग एपिसोड नंबर 2. आज आपण इथे शेजवान चटणी, मंचुरियन आणि सूप ट्राय करणार आहोत. तर हे सगळं माझं फर्स्ट टाईम आहे बाय द वे, चायनीज वगैरे स्टाईल कुक करायचं. तर इथे मी आता स्टार्ट करते शेजवान चटणीसोबत. इथे मी लसणाची पेस्ट आहे ती घरीच बनवलेली आहे. ठीक आहे, लाईक लसूण सोला आणि मिक्सरमध्ये ग्रर करून घ्या. ठीक आहे, त्याला तेलामध्ये आपलं थोडंसं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्या तेलामध्ये. त्याच्यानंतर अद्रकला पण सेम कुटून घ्या मस्त. त्याला असं एकदम असं थोडं अद्रक आहे ना, थोडंसं अद्रक जास्त टाका. आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या हस्बंडने मला खूप मदत केली. ते काय आहे ना, थोडंसं मस्का लावायला लागतो, ते शिवाय ना नाही होत. नाही तर परत बोलतील हो मी तुला मदत केली आणि तू काय सांगितलंच पण नाही तुझ्या फॅन्सला फॉलोईंग्सला. ठीक आहे, तर त्याच्यानंतर इथे मिरची, जशी मिरची लागते ना तशी मिरची टाकली आहे मी. बघून घ्या, मिरची पण मी मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतलेली आहे. तर त्याला मस्त असं तेलामध्ये परतवून घ्या. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप वाटी मी चिली सॉस टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी ह्याच्यामध्ये काही असं फूड कलर वगैरे ॲड केलं नाही. आपलं मम्मी कशी आपल्याला सगळं होममेड बनवून देते तसंच मी ट्राय केलेलं आहे मित्रांनो. आणि चवीसाठी मीठ, तुम्हाला जसं चव तुमची आहे त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाका. आणि मी थोडंसं वॉर्म वॉटरही ॲड केले, थोडी उकळी येण्यासाठी. ठीक आहे, एकदा वॉर्म वॉटर ॲड करा 1/2 कप. आणि मग हे असं तेल सुटलं ना की समजून जायचं की तुमची शेजवान चटणी खायला रेडी झालेली आहे गाईज. आता तुम्ही बसा रिलॅक्स. आता आपण चालू करणार आहोत नूडल्स बनवायला. नूडल्स फ्राय गाईज, ज्याचं सेकंड नेम आपण बोललो जातो. ए भाई थोडा टाइमपास तो लाना, ऑर्डर आने तक. ठीक आहे, ते आपण बनवून घेऊया. शेजवान चटणी तर रेडी झालेली आहे. मी इथे नूडल्स आधीच बॉईल करून घेतले, त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करून मिक्स केलं आणि त्याला तेलामध्ये सोडून दिलं. आता तेलामध्ये त्याला सोडून दिलं, त्याला म्हटलं जा मेरी जान दिले अपनी जिंदगी या ना मेरे भाई. हा थोडंसं टपोरी झालं, लेट इट बी. तुम्ही बघू शकता आता नूडल्स फ्राय होत आहेत. बिचारे सुसाईड केली यार, मी तर म्हटलं जिंदगी जिले, जल्ले बिचारे थोडेसे. ठीक आहे, पण टेस्टी लागतात. सो तुम्ही इथे बघू शकता आपले फ्राय नूडल्स रेडी झाले. तुम्ही फ्राय नूडल्स आणि शेजवान चटणी रिलॅक्स होऊन एन्जॉय करा. तोपर्यंत आपण बनवायला घेत आहोत. तो गाइज गेस इट राईट. येस यू आर राईट ॲज ऑलवेज. येस, इथे आपण बनवत आहोत सूप. तर सूपसाठी पण आपल्याला सेम सगळे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, जी काय आहे लसण पेस्ट, गार्लिक पेस्ट आणि चिली पेस्ट. ठीक आहे, जर तुम्ही ही पेस्ट घरून आणा म्हणजे काय असतं यार, बाहेरून आणा असतं. बाहेरून आणा किंवा घरी बनवा, बट यू नीड मच मोर क्वांटिटी. ठीक आहे, तुम्ही बघू शकता तेलामध्ये मी सगळं ते दोन्ही वस्तू मी फ्राय करून घेतलेत आणि मिरचीने उडी मारलेली आहे जळवायला अद्रक आणि लसणाला. ठीक आहे, जे तिखटपणा लागतो ना जळवायला, तो मिरचीने इथे बरोबर दाखवलेला आहे. शिकून घ्या मिरचीकडून. जो रंग सोडलाय ना मिरचीने, आ हा 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 हा, प्यार हो गया बेटा तुझसे हमें तो. त्याच्यानंतर व्हेजेससाठी आहे ना, मी इथे बारीक चॉप केलेले गाजर, शिमला मिरची आणि कोबी टाकलेली आहे. त्याला मस्त मिक्सी करून घेतलेलं आहे. ते सॉटे झालं ना मस्त की तुम्ही बघू शकता मी आहे ना इथे ना जास्त काही कलर्स वगैरे ॲड नाही केले. इथे मी चिली सॉस जो असतो ना तोच फ्लेवरसाठी यूज केलेला आहे. बाकी जास्त म्हणजे काय मी वापरलेच नाही आहेत गाईज. इथे मी चिली सॉस वापरला आहे, तो मी टाकला. ठीक आहे, फ्लेवरसाठी स्पाईससाठी थोडा चटपट होतो. आणि तुम्हाला जास्त क्वांटिटी पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये. आणि आपल्या सोया सॉसला टाकून द्या त्याच्यामध्ये. बघू शकता कलर पण आलेला आहे. आणि थोडंसं मी अजिनोमोटो फॉर फ्लेवर मी फक्त सूपमध्येच ॲड केले, बाकी कुठल्याच गोष्टीमध्ये ॲड नाही केले. त्याला मस्त उकळी येऊ द्या. आणि त्याला मस्त उकळी आली ना की त्याच्यामध्ये थोडं आहे ना थिकनेससाठी, सूपच्या थिकनेससाठी ना मी काय केलं, वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं थोडं, त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी टाकून मी त्याची पेस्ट बनवली आणि ना रनिंगमध्येच टाकून दिली. ओके, आणि जसं तुम्ही ही पेस्ट टाकताल ना कॉर्नफ्लॉवरची, तर लगेच तुम्ही स्टर करा त्याला.
ठीक आहे, जेणेकरून आहे ना लम्स नाही पडले पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, तुम्ही बघू शकता. हाय हाय, यमी यमी सूप इज रेडी. तुम्हाला बाहेरच्या सूपची आठवण येणार नाही गाईस. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही तुम्हाला घरीच आवडेल ही बनवलेली. इम्पॉर्टंट म्हणजे हायजीन, त्याच्यामध्ये काय जास्त फ्लेवर्स वगैरे पण नसणार. आणि काय बाबा, विंटर सीझन आहे, थोडा कोझी रेडी झाले. आता आपण ट्राय करणार आहोत, बनवायला घेणार आहोत मंचुरियन बॉल्स. ओके, मंचुरियन बॉलसाठी बटावे आपल्याला मंचुरियनसाठी गोबी लागणार आहे. गोबीमध्ये आपण टाकलेलं आहे मीठ. मग त्याला आपण मस्त मिक्स करून घेऊया सगळीकडे. असं मिक्स मस्त करून घ्यायचं म्हणजे टेस्ट लागली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट. ओके, ती पण मिक्स करून घेतलेली आहे आपण. मग टाकलेली आहे दरदरा अशी वाटलेली आपली हिरवी मिरची. बाय द वे, तिन्ही गोष्टींमध्ये ना अद्रक लसूण आणि मिरची कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंटच्या नादात इथे मी तुम्हाला सांगायला विसरले की आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर पण टाकलेला आहे. हे झाल्यानंतर मसाले आपले. मी मंचुरियनसाठी पण आपलं ते जसं रोड साईडला आपण बघतो ना, खाल्लं की लगेच हाताला जिभेला सगळं कलरचं सगळे स्टेन राहतात. सो डोंट वरी गाईज, मी ह्याच्यामध्ये नाही वापरलेत. ओके, इथे मंचुरियननी मारली डुबकी तेलामध्ये बुडूक करून. ते बघा कसे तडफडतात, मजा येते ना बघायला. मला मजा आलेली बघायला, पण पाय पण दुखले हो गाईज, खूप दुखले पाय माझे. मंचुरियन बनवलंय, बनवलंय नाही, सॉरी गाईज, बनते थोडेसे करपूस बुरफूस पण झालेले, पण आपण ट्राय केले. बघताय ना, बघा दाखवतोय माझा हजबंड, दाखवतोय कसा की त्यांनी पण मदत केली आहे. बट गाईज, मदत केली त्यांनी खूप. आणि तुम्ही बघू शकता आपलं सगळं रेडी झालेलं आहे. हाय हाय, मस्त भेल पण रेडी आहे, मंचुरियन पण रेडी आहे. टेस्ट करा, ट्राय करा आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा की कसं झालं. थँक्यू फॉर वॉचिंग.